टोल माफी आणि टोल संदर्भात आंदोलन करणं हे म्हणजे हास्यास्पद आहे. कोल्हापूरवर टोल लादण्याचं काम खरं कुणी केलंय त्यांना माहिती आहे, कोल्हापूरकरांना माहिती आहे. आमदार खासदार मंत्र्यांना टोल नसतो तरी सुद्धा त्या पावत्या फाडून कोल्हापूरकरांना दाखवून दिलं की मी मंत्री आहे, मी काही करू शकतो आणि तुम्हाला टोल द्यावं लागेल. आज जे टोलचं आंदोलन त्यांनी केलेलं आहे हे म्हणजे राजकीय स्टंट आणि एक इव्हेंट त्यांनी केलेला आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. आज कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी टोल संदर्भात आंदोलन केलेलं आहे. टोल माफी आणि टोल संदर्भात आंदोलन करणं हे म्हणजे हास्यास्पद आहे. कोल्हापूरवर टोल लादण्याचं काम खरं कुणी केलंय त्यांना माहिती आहे, कोल्हापूरकरांना माहिती आहे. पूर्वी ज्यावेळी टोल आणला होता 450 करोड रुपये त्या टोलला पावत्या फाडून त्या टोलचं समर्थन करणारे माजी पालकमंत्री सतेज पाटील होते. हे सगळ्या कोल्हापूरकरांना माहिती आहे. आमदार खासदार मंत्र्यांना टोल नसतो तरी सुद्धा त्या पावत्या फाडून कोल्हापूरकरांना दाखवून दिलं की मी मंत्री आहे, मी काही करू शकतो आणि तुम्हाला टोल द्यावं लागेल. हे सुद्धा त्यांनी त्यावेळी ठणकावून कोल्हापूरकरांना सांगितलं होतं आणि स्वर्गीय एन.डी. पाटील साहेबांनी त्यांना सूर्याजी पिसाळ अशी उपमा त्यावेळी दिलेली होती. हे सगळं कोल्हापूरकरांना माहिती असताना आज जे टोलचं आंदोलन त्यांनी केलेलं आहे हे म्हणजे राजकीय स्टंट आणि एक इव्हेंट त्यांनी केलेला आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. थेट पाईपलाईनची सुद्धा अवस्था तीच आहे. आज सुद्धा तुम्ही बघा, थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरला अजूनही मिळत नाही. रोज पेपरला बातम्या येत आहेत पाणी बंद आहे सगळ्या गावात. कोल्हापूर शहरामध्ये लोकांचा हाल होते पाण्याविना, परंतु त्याचं समर्थन त्यांनी केलेलं आहे. अशा व्यक्तींनी तिथं अशा पद्धतीचं लोकांच्या डोक्यामध्ये लुटफेक करणं बंद करावं. कोल्हापूरचे लोक असल्या स्टंटबाजीला भीक घालणार नाहीत याचा मला विश्वास आहे. बंधूंनो, टोलचं आंदोलन कोण करतंय? सतेज पाटील हे टोल माफी आहे. कोल्हापूरचा टोलचा प्रश्न कोल्हापूरकर विसरलेले नाही. देशातलं सगळ्यात मोठं टोलचं आंदोलन कुठं झालं असेल तर ते कोल्हापूरमध्ये झालं होतं. कशासाठी झालं होतं? कोल्हापूरमध्ये जो रस्ते प्रकल्प झाला होता त्याच्यावर टोल लावण्यावरून संपूर्ण कोल्हापूर जिल्हा एकवटलेला होता. अनेक दिवस आंदोलनं, उपोषणं, अनेक वेळा अनेक लोक जेलमध्ये गेली होती. स्वतः स्वर्गीय एन.डी. पाटील साहेब हे या टोलच्या आंदोलनाचं नेतृत्व करताना आपण सगळ्यांनी पाहिलं. आणि एवढ्या गायमागैमीमध्ये त्यावेळेसचे हे मंत्री होते. मंत्री, आमदार, खासदार यांना टोलची माफी असते, त्यांना राज्यभरामध्ये कुठेही टोल द्यावा लागत नाही. परंतु त्या टोलचं समर्थन करण्यासाठी आणि त्या टोलमध्ये काहीतरी ढपला पाडलाय हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी स्वतः बरोबर पाठीमागच्या 2 सिक्युरिटीच्या अशा 3 गाड्यांच्या 3 पावत्या फाडून त्याची पोच दिलेली पेपरला सगळ्या टीव्हीला छापून आलेली होती, टीव्हीला बघितलेली होती आणि सगळं कोल्हापूरकरांनी पाहिलेलं आहे. त्यामुळं टोलचं खरं जे कोल्हापूरवर टोल लादण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याचं समर्थन त्यांनी केलं. तो टोल घालवला कोणी? तो टोल घालवण्याचं काम आमच्या सरकारनं, सन्माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे देवेंद्रजी फडणवीस यांनी कोल्हापूरमध्ये घोषणा केलेली होती. ती टोलचं आंदोलन आम्ही सत्ता आल्यानंतर आम्ही ते सगळे पैसे भरू आणि त्या पद्धतीनं त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला, त्या बिल्डरला 450 कोटी रुपये अदा केले आणि तो टोल कोल्हापूरच्या मानगुटीवर बसलेला होता. तो घालवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या सरकारनं त्यावेळी केलेलं आहे. आणि आता हे मात्र तिथं आंदोलन करतात. ते बघा, मी रस्ते चांगले नसतील तर टोल दिला नाही पाहिजे या मताचं मी समर्थन करतो. त्या बाबतीत काही दुमत असेच कारण, परंतु पाऊस चालू आहे, कामं चालू आहेत, रस्त्याचं काम सुरू आहे आणि असं असताना फक्त राजकीय भांडवल करण्यासाठी, निवडणुका आता विधानसभेच्या जवळ आलेले आहेत, त्याचं भांडवल करण्यासाठी त्यांनी हे आंदोलनाचा शो केलेला आहे, इव्हेंट केलेला आहे आणि यामध्ये यश मिळालं असं ते आता मी मगाशी बाईट ऐकली त्याची. खरं तर ते पत्र मी वाचलं, त्यामध्ये असं लिहिलं की 25% आम्ही माफी देत आहोत त्या रस्त्याला. हे 25% माफीचं राजपत्र माझ्याकडे आहे. म्हणजे हा कायदा आहे, हा काही त्यांचं त्या टोलच्या आंदोलनाचं यश नाही आहे. हे भारत राजपत्र हे 2013चं अमेंडमेंट केंद्र सरकारचं आहे, हिंदी इंग्लिश दोन्हीमध्ये आहे आणि यामध्ये लिहिलेलं आहे
The rate of the fee for a section of 4-lane highway shall on and from the commencement of the work related to upgradation of 6 lane be 75%. म्हणजे 6 लेनचं जर काम चालू असेल तर 75% टोल घ्यावा असा GR आहे. त्यामुळं त्यांनी काहीतरी मोठे यश मिळवलं आणि कोल्हापूरकरांना सांगणार माझ्यामुळे तुमचं हे झालंय, हे साफ चुकीचं आहे. त्यांनी अधिकचे 25% ची मागणी केलेली आहे. ते पत्र केंद्र सरकारकडे पाठवले. देशात असं कुठेही झालेलं नाहीये, परंतु त्यांनी त्याचा एक इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला. देशामध्ये असं कुठेही घडलेलं नव्हतं. ते कोल्हापूरमध्ये 450 करोड रुपये कॉन्ट्रॅक्टरचे भागून कोल्हापूरला टोल मुक्त करण्याचं खरं काम कुणी केलं असेल तर भाजपने केलेलं आहे. या टोल माफियांना टोलचं आंदोलन करण्याचा कोणताही अधिकार नाही असं माझं मत आहे. या विषयासंदर्भात अनुषंगाने एक प्रश्न आहे की गेले 4-5 महिने ते सगळे खड्डे सातारा ते पुणे आपण 1.5 तासात जातो आणि कराडला 3 तास गाडीचे हाल, लोकांचे हाल. भाजपने 3-4 आंदोलन करून 100% करून आम्ही आणायची पुणे अडकवतो भाजपला. मी सांगितलं मी त्याचं समर्थन करत नाही. मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीलाच मी त्याचं म्हटलं की मी त्याचं समर्थन. काय माहिती आहे लोकांची मानसिकता अशी आहे की तुम्ही सगळं आता मोफत इलेक्शन सगळं द्यायला लागलाय. तुम्ही लोकांचं टेंडर ऑलरेडी झालेलं आहे. 6 लेनचं काम अलॉट झालेलं आहे. पावसामुळे काम पाठीमागे पडलेलं आहे. पावसाळ्यानंतर त्याला किती निश्चित येईल. सर्व्हिस रोड सगळे खराब आहेत ना. सर्व्हिस रोडचंच काम करण्यासाठी सर्व्हिस रोडचे पैसे त्या तुमच्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालेत ना ते करायसाठी. तरी हा जो टोल सुरू आहे हा पहिल्या 4 लेनचा आहे. 6 लेनचा टोल अजून सुरू झालेला नाही. टोल जो चालू आहे तर पहिले जे 4 लेनचे रस्ते चालू होते त्याच्या नॅशनल हायवेचे त्याचे आहेत. 6 लेनचा टोल अजून झालेला नाही. त्याचं काम झालं तर टोल कसा घेता येईल. हा सर्व्हिस रोडचा जो प्रश्न आहे तो सुद्धा करणं म्हणजे करावाच लागेल. तो काही प्रश्न नाही. 15 दिवसांमध्ये करण्याचं नॅशनल हायवे आता घोषित केलं आहे. ते लोक होऊन जाईल असं माझं म्हणणं. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.